राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपण पाहू शकतोय। काही ठिकाणी शाई पुसली जाते याबाबत चौकशी करत आहोत असं म्हणण्यात आलंय। मार्क पेन या आधीच्या पालिका निवडणुकीत देखील वापरला गेला आहे। मार्करने बोटावर शाई गडद रंगात लावावी अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने सध्या दिलंय। आपण पाहू शकतो मार्कर आधीच्या निवडणुकीत देखील वापरला गेलाय असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। खरं तर राज्यभरातच सारखीच तक्रार येते, बोटावर ज्या मार्करने मार्क केलं जातंय, शाई लावली जाते, ती शाई सहजरित्या पुसली जाते असे आरोप करण्यात येत आहेत। याच आरोपासंदर्भातले अनेक व्हिडिओज देखील समोर आले आणि या व्हिडिओज नंतर विरोधकांनी पण सरकारला आणि यंत्रणेला धारेवर धरलेलं आहे आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने साम टीव्हीच्या बातमीची आणि या तक्रारींची दखल घेत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्या स्पष्टीकरणात ते असं म्हणतात की शाई पुसून पुन्हा जात असल्याच्या चौकशा सुरू आहेत सध्या आणि मार्करने पुन्हा एकदा मार्क करावं, पुन्हा त्यावर गडद रंगाने मार्क करावं अशा सूचना सध्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात असं सांगण्यात येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल, आयोगाने हे स्पष्टीकरण जे दिलेलं आहे हे किती समाधानकारक आहे, काय म्हणता येईल? निश्चितपणे सकाळपासूनच अनेक माध्यमांवरती शाई पुसण्याचे जे व्हिडिओ होते ते व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक काढलेलं आहे। त्यामधून शाई पुसून गैरकृत्य केलं किंवा पुन्हा मतदान करण्यास कुणी असं आलं किंवा तसा व्यक्ती आढळला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने हे देखील सांगितलेलं आहे की शाई ऐवजी पेनाने किंवा एखाद्या मार्करने हे करायचं तर तो नियम जो आहे, तो निर्णय जो आहे तो 2011 रोजी घेण्यात आलेला आहे असं देखील राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण मात्र आता ते विरोधकांनी आता आरोप लावायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यावरती मात्र अद्यापही राज्य निवडणुकाने कोणताही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय कारवाई होतीये, काय हालचाली होत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच। तुर्तास तरी अनेक तक्रारी येत आहेत, व्हिडिओ समोर येत आहेत।